नमस्कार. समजा तुम्ही 10,000 रुपयांचे शेअर जे आहे ते डिलिव्हरीसाठी खरेदी केलेत आणि नंतर ते तुम्ही विकताय. परंतु तिथं तुम्हाला सांगितलं जातं, की बाबा हे ब्रोकरेज फ्री आहे. तरीसुद्धा तुमचे काही चार्जेस जे आहेत ते तिथं कट होताना दिसतात. जसं की एस-टी-टी, डी-पी चार्ज, जी-एस-टी, स्टॅम्प ड्युटी असे 6 ते 7 वेगवेगळे चार्जेस जे आहेत ते लागतात. त्यामुळे झिरो ब्रोकरेज म्हणजे झिरो कॉस्ट नसतं, हे लक्षात ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. नमस्कार, मी डॉक्टर रणजित आपलं सर्वांचं स्वागत करतो निफ्टी ट्रेंड मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की हे नेमकं चार्जेस कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात आणि ट्रेडिंग आणि डीमॅट खातं नक्की काय असतं. त्यामध्ये झिरो ब्रोकरेजचं जे आहे ते झिरो नक्की असतं का, की त्याच्याबरोबर आणखीन काही चार्जेस जे ते पे करावे लागतात, त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न तिथे येतो, ट्रेडिंग आणि डीमॅट खात्याची नेमकं पहिली गरज काय आहे? तर पहिला मुद्दा त्यामध्ये, की डीमॅट खातं नेमकं काय असतं आणि डीमॅट अकाउंट म्हणजे काय? डीमॅट अकाउंट हे एक डिमॅटलाइज अकाउंट आहे, की ज्याच्या माध्यमातून तुमच्या शेअर्स, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्स यासारख्या सिक्युरिटीज ज्या आहेत इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये साठवण्यासाठी होतात. अगोदर शेअर्स जे आहेत, शेअर सर्टिफिकेटच्या माध्यमातून असायचे, ज्यामध्ये चोरी, नुकसान, फसवणूक असे धोके होते. परंतु डीमॅट अकाउंटमुळे हे सर्व डिजिटल आणि सुरक्षित होताना दिसतात. सोप्या भाषेत सांगायचं जर झालं, तर जसं बँक अकाउंटमध्ये तुमचे पैसे डिजिटल स्वरूपात आहेत, तसंच डीमॅट अकाउंटमध्ये तुमचे जे शेअर जे आहेत, ते डिजिटल स्वरूपात असतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ट्रेडिंग अकाउंट नेमकं काय? तर ट्रेडिंग अकाउंट हे शेअर मार्केटमधील प्रत्यक्ष खरेदी-विक्री करण्याकरता म्हणजे बाय आणि सेल करण्याकरताचं अकाउंट आहे. यामध्ये जेव्हा तुम्ही एखादा शेअर्स खरेदी करता, त्यावेळेस तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटमधनंच तुमची ऑर्डर जी ती प्लेस करावी लागते आणि तेव्हा तो तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये तो जो आहे तो शेअर येताना दिसतो. मग हे दोन्ही अकाउंट्स लागतात का? का जो ह्या व्हिडिओचा मेन प्रश्न आहे. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्याकरता ट्रान्झॅक्शनसाठी महत्त्वाचा अकाउंट आणि डीमॅट अकाउंट म्हणजे तुमचं शेअर सुरक्षित ठेवण्याकरता, स्टोरेज ठेवण्याकरताचा महत्त्वाचा एरिया. आणि बँक अकाउंट जे आहे ते पैशांची देवाण-घेवाण करण्याकरता, फंड ट्रान्सफर करण्यासाठीचा अकाउंट. या तिन्ही अकाउंटचं लिंकिंग असल्याशिवाय तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंगच करू शकत नाही. एक उदाहरण जर सांगायचं जर झालं, तर त्यामध्ये जसं ऑनलाईन शॉपिंगसाठी तुम्हाला बँक अकाउंट पैसे भरण्याकरता, डिलिव्हरी ॲड्रेस सामान मिळवण्याकरता आणि शॉपिंग ॲप्स ऑर्डर देण्याकरता लागतं. तसंच शेअर मार्केटसाठी हे 3 अकाउंट जे आहेत ते गरजेचे आहेत. त्याच्यामध्ये ट्रेडिंग आणि डीमॅट अकाउंट जे आहे ते एकाच लॉग इनला तुम्हाला उपलब्ध असतात. बँक खातं फक्त बँकेकडे तिथं असतं. तर डीमॅट अकाउंट जे आहे ते कसं ओपन करायचं? तुम्हाला ज्या ब्रोकर बरोबर ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलवायचं त्याच्या वेबसाईटवरती जावा किंवा काही ब्रोकरच्या लिंक ज्या आहेत मी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन केलेल्या आहेत. ब्रोकर निवडा. त्याच्यानंतर तिथं तो सेबी रजिस्टर आहे का ते बघा आणि नंतर ऑनलाईन फॉर्म ॲप्लिकेशन जे आहे ती प्रोसेस करा. 1-2 मिनिटामध्ये अकाउंट ओपनिंगची जी प्रोसेस जी आहे ती कंप्लीट होताना तिथे दिसेल. आवश्यक डॉक्युमेंट जे आहे ते तुमचा पॅन कार्डचा फोटो, आधार कार्डचा फोटो, बँक अकाउंट डिटेल्स आणि स्टेटमेंट असेल तर उपयुक्त आणि स्वतःची सिग्नेचर आणि त्याचबरोबर इन्कम प्रूफ जर तुम्हाला फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग जी ती सुरू करायची असेल तर. आणि सगळ्यात शेवटची जी प्रोसेस आहे ज्यामध्ये ई-के-वाय-सी जी आहे ती आपल्याला होताना दिसते. 5व्या स्टेपमध्ये इन पर्सन व्हेरिफिकेशन ज्यामध्ये तुमचा लाईव्ह लोकेशनचा फोटो जो आहे तो घेतला जातो. ज्याद्वारे तुमची ओळख जी आहे ती पडताळली जाते. बँक अकाउंट जे आहे ते लिंकिंग सुद्धा याच प्रोसेसमध्ये होतं आणि सगळ्यात शेवटी डिजिटल साइन आणि ई साइन जी आहे ती आधार ओ-टी-पीद्वारे आपल्याला होताना दिसते आणि साधारण 12 ते 24 तासामध्ये अकाउंट ॲक्टिव्हेशन जे आहे ते आपल्याला तिथं होताना दिसतं. अशा प्रकारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जे आहे ते खोलू शकता. आता प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा येतो, की बाबा याच्यामध्ये चार्जेस जे आहेत ते कुठले-कुठले आहेत आणि त्या चार्जेसला कशा पद्धतीने दिले जातात. तर सगळ्यात महत्त्वाचं ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जेव्हा तुम्ही खोलताय, त्यावेळेस तुम्हाला ब्रोकरेज चार्जेस जे आहेत ते त्या ब्रोकरला द्यावे लागतात. काही ब्रोकर्स डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी झिरो ब्रोकरेज जे आहेत चार्ज करतात. तर काही ब्रोकर्स डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी ₹20 पर ऑर्डर जे आहे ते आपल्याला प्लेस करताना दिसतात. तर काही ब्रोकर्स शेअर्स प्रमाणे पैसे जे आहेत ते तिथं चार्ज करताना दिसतात. तर बहुतांश डिस्काउंट ट्रेडर्सकडे 0 ते ₹20 प्रति ऑर्डर आहे. जर तुम्ही इंट्राडेमध्ये ऑर्डर प्लेस करताय तर त्या केसमध्ये ₹20 किंवा 0.03 किंवा 0.01% जे आहेत तिथं इंट्राडे चार्जेस ब्रोकर वाईज आपल्याला व्हॅरी तिथं होताना दिसतात. तर
तुम्ही इंट्राडे मध्ये प्रति एक्झिक्युटेड ऑर्डरमुळे 20 किंवा 0.1% याच्यामध्ये जो कुठला कमी असेल तो तुम्हाला ऍप्लिकेबल होताना दिसेल. फ्युचर आणि ऑप्शनच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर फ्लॅट तुम्ही नंबर ऑफ लॉटचे इरिस्पेक्टिव्ह पर ऑर्डर जे आहे ते ₹20 प्रत्येक डिस्काउंट ब्रोकरकडे तुम्हाला उपलब्ध आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स, जो की सरकारी टॅक्स आहे. हा टॅक्स जो आहे तो सरकारला जातो, ब्रोकरला जात नाही. इक्विटी डिलिव्हरी वरती खरेदी आणि विक्रीसाठी दोन्ही बाजूंना 0.1% एसटीटी जो आहे तो लागतो. इंट्राडे मध्ये जर तुम्ही विक्रीच्या बाजूला जर असाल तर त्या केसमध्ये 0.025% जो तुम्हाला चार्ज लागतो, आणि फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्ये जर तुम्ही विक्री करताय तर विक्रीच्या बाजूला अनुक्रमे 0.02% आणि 0.1% जे आहे चार्ज आपल्याला लागताना दिसतो. एप्रिल 2026 पासून फ्युचरवरील एसटीटी जो आहे तो 0.05% इतका वाढलेला आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे डीपी चार्जेस. तर डीपी चार्जेस म्हणजे डिपॉझिटरी पार्टिसिपंट चार्जेस असतात. हे फक्त चार्ज जो आहे डिलिव्हरी शेअरसाठी विकताना लागतो, खरेदी करताना लागत नाही. इक्विटी डिलिव्हरी ट्रेडच्या वेळी प्रति स्क्रिप्ट जे आहे, प्रति ट्रान्झॅक्शन कमीत कमी आपल्याला ₹14 आणि जास्तीत जास्त ₹30 आसपास जो आहे तो डीपी चार्ज जो आहे इक्विटी डीपी चार्ज साठी आपल्याला लागतो. तर इक्विटी इंट्राडे, फ्युचर्स आणि ऑप्शनसाठी कुठल्याही प्रकारचा डीपी चार्ज जो आहे तो लागत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर वेगवेगळ्या ब्रोकर्सकडे अगदी ₹13 पासून जास्तीत जास्त ₹29 पर्यंत जो आहे तो चार्जेस जो आहे तो आपल्याला पे करावा लागतो. ह्याचमध्ये चौथा चार्ज म्हणजे एक्सचेंज ट्रान्झॅक्शन चार्ज. म्हणजे काय? तुम्ही एनएससी किंवा बीएससी वरती तुम्ही कुठलाही व्यवहार ज्यावेळेस करताय तर टर्नओव्हर वरती आकारला जाणारा एक चार्ज असतो, जे बाय आणि सेल या दोन्हीवरती लागतो, आणि सेगमेंट नुसार इक्विटी आणि ऑप्शन्स नुसार रेट जे आहेत त्यामध्ये वेगळे असतात. पाचवा जो चार्ज आहे तो म्हणजे सेबी टर्नओव्हर चार्जेस. सेबी कडून नियामक शुल्क जे आहे ते टर्नओव्हर वरती अत्यंत छोटी रक्कम जी ती आकारली जाते. सहावा चार्ज म्हणजे स्टॅम्प ड्युटी. टर्नओव्हरच्या एकूण 0.002% स्टॅम्प ड्युटी जी ती लागते, आणि ही राज्य सरकारला दिली जाते, आणि ही फक्त जी ती खरेदी वेळी लागते, जी की स्टँडर्ड असते. सातवं सगळ्यात महत्वाचं तो म्हणजे जीएसटी. ब्रोकरेज, एक्सचेंज ट्रान्झॅक्शन चार्जेस, सेबी चार्जेस यावरती 18% जीएसटी जो तो लागतो. ब्रोकरेज चार्जेस, सेबी चार्जेस, नेट बँकिंग द्वारे डिपॉझिट, डीपी चार्जेस, अनप्ले चार्जेस, ऑटो स्क्वेअर ऑफ चार्जेस, कॉल अँड ट्रेड चार्जेस, डीमॅट, रिमॅट चार्जेस वरती सगळीकडे 18% जीएसटी जो आहे तो आपल्याला लागताना दिसतो. महत्वाच्या टप्प्याकडे वळूया, तो म्हणजे अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस. काही ब्रोकर जे आहेत ते फ्री अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस मानतात, परंतु त्यामध्ये डिलिव्हरी ट्रेडिंग जे ते फ्री ऑफ कॉस्ट नसते. किंबहुना डीपी चार्जेस जे आहेत त्यांचे अगदी ₹22 पासून ₹30 पर्यंत असते. तर काही ब्रोकर जे आहेत ते अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस जे आहेत ते घेतात. पण त्याच्या बदल्यात त्यांच्याकडे डीपी चार्जेस, डिलिव्हरी ट्रेडिंग जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये असते. तर आताच्या रिटेल ट्रेडर्सनी, नवीन सुरू करणाऱ्या ट्रेडर्सनी ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण वर्षभरामध्ये आपले कमीत कमी 100 आणि जास्तीत जास्त 1000 ट्रेड जे ते होऊ शकतात, आणि त्यामधनं आपण तेवढं ब्रोकरेज किंवा तेवढे चार्जेस तिकडे पे करण्यापेक्षा जर आपल्याला इंटरफेस जो आहे चांगला भेटत असेल तर त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एक फायदा होताना तिथं दिसू शकतो. याचबरोबर बेसिक सिक्युरिटी डीमॅट अकाउंट सर्व्हिस क्लायंटसाठी जर होल्डिंग व्हॅल्यू बीएसडीएस सर्व्हिस त्याला म्हणतो 4 लाखापर्यंत जर असेल तर त्या केसमध्ये एएमसी चार्ज जे आहे ते शून्य आहे. फक्त त्यांचं एकच ब्रोकरकडे ट्रेडिंग आणि डीमॅट खातं असणं सगळ्यात महत्वाचं आहे. जर 4 ते 10 लाख दरम्यान त्यांचं होल्डिंग पॉवर आहे, तिथं त्यांच्या डीमॅट मध्ये शेअर्स आहेत, तर त्या केसमध्ये ₹100 अधिक जीएसटी जो आहे तो पे करावा लागतो. आणि जर तुम्ही एका ब्रोकर पेक्षा जास्त ब्रोकरकडे जर ट्रेडिंग आणि डीमॅट खाता जर ओपन करून ठेवलेला आहे, तर प्रत्येक ट्रेड नंतर तिमाहीला ₹60 अगदी प्लस जीएसटी, किंवा काही केसमध्ये ₹100 प्लस जीएसटी जो आहे प्रत्येक क्वार्टरली आपल्याला पे करावा लागतो. 9वा जो चार्ज आहे तो म्हणजे कॉल अँड ट्रेड. जर तुम्ही ब्रोकरला फोन करून ऑर्डर जर प्लेस करत आहात शॉर्ट मार्जिन फॉलमुळे किंवा इतर कारणामुळे, त्या केसमध्ये तुम्हाला वेगळा चार्ज लागू शकतो, जो की साधारण ₹20 अधिक जीएसटी, काही केसेसमध्ये ₹100 अधिक जीएसटी जो आहे तो पे होताना दिसतो. म्हणून मित्रांनो, फक्त ट्रेडिंग आणि डीमॅट खातं मी ओपन केलंय फ्री ऑफ कॉस्ट मध्ये, मला शून्य अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस आहेत. हे तर सोडा, हे जाहिरातीमध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतं. पण त्याचबरोबर इक्विटी डिलिव्हरीमध्ये आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आहे का? हे चाचपणी करा. डीपी चार्जेस बाकीच्या ब्रोकर्स पेक्षा इथं तर जास्त नाहीये ना, ते एकदा व्यवस्थितरित्या चेक करा. आणि ओव्हरऑल
ॲपचा इंटरफेस ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स जो आहे कसा आहे, तो सुद्धा चेक करणं सगळ्यात महत्वाचं आहे. याबरोबरच जर म्युच्युअल फंड्समध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करताय तुम्ही, तर त्याकरता डायरेक्ट प्लॅन जे आहेत ते रेग्युलर प्लॅनपेक्षा तुम्हाला बेस्ट आहेत. कारण म्युच्युअल फंड्स जे आहेत तुम्ही ती लाँग टर्मसाठी तिथे इन्व्हेस्ट करताय आणि त्या केसमध्ये तुम्ही जर रेग्युलरच्या माध्यमातून जर इन्व्हेस्ट करत असाल, तर त्यामध्ये एक्सपेन्स रेशो आणि एक्झिट लोड जे आहे, तर तुमचा बिग चंक ऑफ मनी जो आहे तो साइडला घेताना दिसतात. ह्याऐवजी जर तुम्ही डायरेक्ट प्लॅन्सला जर फॉलो केलं, तर तुमच्यासाठी ती एक बेस्ट सिनारिओ जो आहे तो होताना तिथं दिसू शकतो. तर हाच व्हिडिओचा मोटिव्ह होता, हाच पर्पज होता. याबरोबरच जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जर खोलवायचं असेल, तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे. त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जे आहे ते नक्की खोलू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ? आणि नक्की शेअर करा ज्याला शेअर मार्केटमध्ये नवीन एंट्री करायची, ज्याने शेअर मार्केटमध्ये एंट्री केली आहे. पण हे छोटे जे दुवे जे आहेत ते माहीत नाहीये. तो फक्त फ्री अकाउंट ओपनिंग 0 AMCच्या नावाखाली त्या ब्रोकरला जॉइन करतोय त्या व्यक्तीबरोबर. तोपर्यंत नमस्कार.